तुम्हा सर्वांना नमस्कार. मी शांतन मॅडम, CB कोरा खादी ग्रामोद्योग, शिंपोली विलेज, बोरिवली वेस्ट इथनं बोलती आहे. आपणा सर्वांना एक महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करते आहे. आमचे हे CB कोरा खादी ग्रामोद्योग हे केंद्रशासित याने सेंट्रल गव्हर्मेंटचं इन्स्टिट्यूट आहे, जिथे विविध प्रकारचे कोर्सेस घेतले जातात आणि ते सगळे स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत येतात. यात तुम्हाला कुठलाही कोर्स केल्यानंतर सरकारचं सर्टिफिकेट मिळतं, म्हणजे गव्हर्मेंट सर्टिफिकेट मिळतं आणि ते सर्टिफिकेट घेतल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला त्या बाबतीत संपूर्ण मार्गदर्शन मिळतं. मार्गदर्शन तर मिळतंच, पण त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक सहायता पण दिली जाते. आमच्याकडे जी स्कीम चालते, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजेच PMEGP, या अंतर्गत 50 लाखापर्यंत कर्ज मिळतं आणि त्यामध्ये महिलांना प्रामुख्याने 35% सबसिडी आहे आणि पुरुषांना 25%. आपलं हे सर्टिफिकेट पूर्ण भारतात तुम्ही या सर्टिफिकेटच्या आधारे कुठेही आपला व्यवसाय सुरू करू शकता आणि हा व्यवसाय सुरू करताना ह्या सबसिडीज बरोबरच तुम्हाला त्यांच्या ब्रँड नेमचाही वापर करता येतो. आपण जेव्हा नवीन प्रोडक्ट बाजारात आणतो तेव्हा आपण नवीन असतो, त्यामुळे आपल्याला किती लोक ओळखतात किंवा आपलं प्रोडक्ट किती लोकांपर्यंत पोहोचू शकेल हे सुरुवातीला थोडंसं कठीण असतं. पण जर तुम्हाला खादी ग्रामोद्योगचा बॅनर मिळत असेल तर आपोआपच तुम्ही पूर्ण लोकांपर्यंत जाऊ शकता. तुमच्या ह्या प्रोडक्टचा वेगळा आणखीन कुठेही प्रसिद्धीसाठी करण्याचा कुठलाही त्याला गरज पडत नाही. हे एक बेनिफिट आहे. त्या व्यतिरिक्त खादीचे वर्षभर सगळीकडे एक्झिबिशन चालू असतात. या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येतो आणि हे खादीचे जे एक्झिबिशन चालतात याला आजपर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळत गेला आहे. म्हणजे तुम्हाला या इथे ट्रेनिंग घेतल्यानंतर, यांचं सर्टिफिकेट घेतल्यानंतर या सगळ्या सुविधा तुमच्या त्या ट्रेनिंगबरोबर, प्रॅक्टिकली ट्रेनिंग तर आम्ही देतच आहोत. आता आमच्याकडे 8 एप्रिलपासनं मसाला हा एक ट्रेनिंगचा सुरू होतं आहे, सेक्शन सुरू होतं आहे, ज्याचा कालावधी आहे 8 दिवस आणि त्याची वेळ आहे दुपारी 1 ते 4 आणि याची फी आहे 4,180 रुपये GST सहित. आणि यात तुम्हाला विविध तऱ्हेचे मसाले कसे बनवले जातं याचं पूर्ण प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ते मसाले टिकवायचे कसे, आपण त्याचं पॅकेजिंग कसं करायचं, याबरोबरच या मसाल्याची खासियत काय आहे हे सर्व यात सांगितलं जाणार आहे. पूर्ण रॉ मटेरियलची माहिती, त्याचं पॅकेजिंग, त्यामध्ये घालता येणारं प्रिझर्वेटिव्ह म्हणजे आपण त्याची मॅक्झिमम शेल्फ लाईफ किती वाढवू शकतो या संदर्भात पूर्ण मार्गदर्शन आहे. आपण व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला लायसन्स कुठले लागतात, मग ते होममेडचं रजिस्ट्रेशन असेल किंवा मग तुमचं कमर्शियली फसाईचं लायसन असेल. त्यानंतर ब्रँड कसा तयार केला जातो, कुठलंही प्रॉडक्ट लॉन्च करताना आपलं प्रॉडक्ट लोकांना पटकन लक्षात यावं, ते नेमकं आपण काय करतोय, कशासाठी त्याचा उपयोग होतोय, हे ब्रँडवरनं पटकन त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. तर हा ब्रँड तयार करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली जाते हे पण याच्यामध्ये इन्क्लूड केलं गेलं आहे. मार्केटिंग तुम्ही अगदी सहजतेने कसं करू शकाल. आता मसाला हा व्यवसायच असा आहे की जोपर्यंत मानवी जीवन आहे तोपर्यंत तो सातत्याने लागणार आहे. असं कधीच होणार नाही की आपण एकदा घेतलं तर आपल्याला आयुष्यभर लागणार नाही. तो सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रचंड गरजेचा आहे आणि त्याचा खपही तितकाच आहे. तुमचं प्रॉडक्ट त्या क्वालिटीचं जर असेल, तुमचं पॅकेजिंग फार उत्तम प्रकारे असेल आणि तो सहजपणे लोकांपर्यंत जर पोचवू शकत असेल तर नक्कीच तुमच्या व्यवसायाला चांगले दिवस येतील आणि ते कसे आणायचे याबाबत पूर्ण मार्गदर्शन इथं दिलं जाणार आहे. तर आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तिथे कॉन्टॅक्ट नंबर दिला गेला आहे, आमच्या इन्स्टिट्यूटचा ॲड्रेस आहे. आपल्याला आणखीन मनात काही शंका असतील तर आपण डायरेक्ट फोन करू शकता, सर्व गोष्टी तुम्ही विचारू शकता आणि आपलं या इन्स्टिट्यूटमध्ये नक्कीच स्वागत आहे. नमस्कार.